बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या न्यायासाठी पुन्हा एकदा मोठा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। चला तर मग सविस्तर बातमी पाहूया। देगलूर तालुक्यात 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या भीषण ढगफुटीमुळे शेकडो शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। या नुकसानीची चौकशी करून शेतकरी व नागरिकांना तात्काळ मोबदला देण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे। याच अनुषंगाने दिनांक 4 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन सादर करण्यात आले होते। मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आज पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले। या निवेदनात काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे, 2024 ते 25 सालातील पीकविमा तात्काळ मिळवून देणे, थकीत वीजबिले माफ करणे, शेतीसाठी किमान 18 तास वीजपुरवठा करणे, देगलूर शहराचा समावेश पूरग्रस्त क्षेत्रामध्ये करणे, पर्जन्यमापक यंत्र बसविणे, जन्म प्रमाणपत्राच्या अडचणी त्वरित दूर करणे, तसेच मोकाट श्वानांचा बंदोबस्त करणे। यासोबतच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या मनमानी कारभारावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। दरम्यान 30 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, मदनूर नाका येथून उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व पूरग्रस्त भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। तसेच सामाजिक कार्यकर्ते शेख मीरा मोहियादीन यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत। आता पाहावे लागेल की प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात की आंदोलनाचा ज्वालामुखी अधिक भडकतो, या प्रकरणाचा पुढील निर्णय आम्ही NCN न्यूज टीव्ही वर तुम्हाला दाखवणारच। पाहत रहा NCN न्यूज टीव्ही, सत्य आणि न्यायाच्या बातम्यांसाठी। मी साखपुडे NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये काँग्रेस पार्टीच्या माजी नगराध्यक्ष मुगलाजी शिरशेटवार यांच्या वतीने आज निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। ओला दुष्काळ करून या संपूर्ण शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना या ठिकाणी भरपाई देण्यात यावं, त्यासाठी उपजिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन निवेदन देण्यात। काय मागणी होती आपली आणि उपोषण केव्हापासून? 8 दिवसापूर्वी उपजिल्हाधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्याचं आजपर्यंत काही उत्तर आलेलं नाही। त्यासाठी आम्ही येणाऱ्या 20 तारखेला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते उपजिल्हाधिकारी ऑफिसपर्यंत आम्ही या ठिकाणी देगलूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा परिषद माजी मेंबर, सर्व माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी आणि सर्व जनता या ठिकाणी एकजुटीने या ठिकाणी तिथून उपजिल्हाधिकारी पूर्ण या ठिकाणी येऊन मीराबाई यांच्या नेतृत्वाखाली आणि मीराबाई यांनी 20 तारखेला निवेदन दिल्यानंतर आणि या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे। मागील काळात आपण पाहिलो की प्रति गुंठ्याला फक्त 85 रुपये या ठिकाणी दिलेलं आहे, पण शासनाने आपण ढगफुटीमुळे तिथे शेती पूर्ण वाहून गेले आहे। त्यामुळं प्रत्येक एकरला 2 लाख रुपये निधी सरकारने द्यावं व्हावेजा, यासाठी आम्ही मीराबाई यांनी उपोषणाला बसणार आहे। कोल्हापूरच्या धर्तीवर ज्या पद्धतीनं सरकारनं नवीन धोरण राबवत अतिवृष्टी झालेल्या लोकांना मुख्य अनुदान दिलं, तशाच पद्धतीने इथं पण द्यायला पाहिजे अशी आपली मागणी 100% या ठिकाणी आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपला लढा चालू राहणार। उपोषण 100% पूर्ण येणार। मीराबाई साहेब, आपण काय सांगणार? आज आपण खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। गोरगरीब जनतेची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भेळसाळ होते, त्याच्यासाठी आपण काय पाठवतो? सबसे पहले तो हमारी मांगनी ये थी, जो 2025 में अगस्त महीने में जो महापूर आया जिसमें मुखेड़ में ढगफुटी हुई, उसका परिणाम हमारे देगलूर तालुके में पूरा हुआ। जिस तरीके से लेंडी नदी है, मनियार नदी है, मांजरा नदी है, ये नदियाँ पूरे फुल बह के चले गए और इसमें शेतकरियों का बहुत ज़्यादा नुकसान हुआ। इसके अंदर जो शेतकरियों का जिस तरीके से पानी आने की वजह से खेत जो खरड़े गए, जो बह के चले गए, उसके अंदर सोयाबीन जल गया, तुवर जल गई, मूंग जल गई, उड़ीद जल गई, गन्ना गया, मोज गया। ये हमारे शेतकरियों का बहुत बड़ा नुकसान हुआ। इसलिए हम सरकार से ये मांगनी करते हैं कि सरकार हमको एक 2 लाख रुपए देना। हमारी मांगनी ये है, प्रमुख पहले मांगनी। और दूसरी मांगनी हमारी ये है, देगलूर शहर के अंदर जो MSCB ऑफिस है, लेट ऑफिस, वो जो है ना अपने मनमानी तरीके से लोगों को मीटर का बिल लगा रहे हैं।
और स्मार्ट मीटर बिठाने के उन्होंने इस फिराक में है, तो हमारा विरोध है वो मीटर बिठाने के वास्ते। जो आदमी का बिल जो है ना, पहले इससे पहले तुम्हारे को 2000 आता था, 1800 आता था, आज वही आदमी का बिल 5000, 6000, 8000 रुपये आ रहा। और पूछने के तो बोलते कि तुम्हारे मीटर में फॉल्टी है। मीटर का काम करने वाले उन्होंने, हमको क्या मालूम मीटर में क्या रहता है। सब खाली बिल आया, खाली बिल देखने वाले जाके अब ऑफिस में बोले कि लाके नया मीटर लाके स्मार्ट मीटर बिठाते रहे। तो वो मीटर का विरोध आहे आम्हाला, वो मीटर बिठाना नाही हम पे अभियंतासोबत आमची जेव्हा चर्चा झाली ते म्हणाले होते की ज्याची तक्रार असेल त्याचा विरोध असेल आम्ही त्याच्या घरी बसणार नाही, ज्याची तांत्रिक अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही फक्त मीटर बसवणार। वो बिल्कुल बोलने की बात है उनकी। पूरे देगलूर शहर के अंदर बोलो या पूरे तालुके के अंदर बोलो कि हर आदमी का किसी से पूछ लो तुम, जिसका बिल आज से 6 महीने पहले उसका 2000 आता था, आज उसका बिल 6000 आ रहा। इसके अंदर क्या फर्क है 2-4 महीने के अंदर? उनका प्लान जो है ना स्मार्ट मीटर बिठाने का है, और स्मार्ट मीटर जो है ना बिठाने के बाद लोगों को घर किराए का, जैसा हमारा खुद का घर है भी, तो किराए के घर में रहने के काबिल बन जाएंगे उनके, खाली मीटर का बिल भरते लाइट का बिल। इसलिए हमारा उसके ऊपर विरोध है। स्मार्ट मीटर के ऊपर आपला विरोध आहे का? त्यांनी जे कार्य केलं त्याच्यावर आपला विरोध नाही, जे बिल वाढून येऊ राहिले आम्हाला जे बिल वाढून येऊ लागले त्याच्यावर विरोध आहे आमचं। की जे बिल जो आहे ना मागच्या वर्षी ना कमी येत होते, आता जास्त येऊ लागले। माणसं तेच आहे, घर तेच आहे, लाईट तेच आहे, बल्ब तेच आहे। आता तर जे आहे ना हे नवीन पद्धती तुमच्या बोर्ड निघालेलं आहे, स्मार्ट आपला CFL निघालेला आहे। तर आता कमी यावं की जास्त यावं, जास्त येऊ लागले ते। आपली प्रमुख मागण्या दोन आहेत, एक तर शेतकरी, आमची प्रमुख मागणी नंबर 1 शेतकरीचे जे नुकसान झालं त्याची आहे, नंबर 2 MSCBची आहे, नंबर 3 जे आहे ना देगलूरमध्ये जे लोकांचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आहे ते नगरपालिकामध्ये ॲप्लिकेशन देऊन पण निघत नाही। जे जुने माणसाचे आहे, जसे 50 वर्ष आहे, 60 वर्ष आहे, त्यांचे जे ना जन्म नोंदणी तिथं भेटत नाही। त्याच्यामध्ये आमचा आक्षेप आहे, त्याच्याकरता आम्ही उपोषणाला बसणार आहोत। त्या ठिकाणी काय अडचणी येते आपल्याला जेव्हा नोंदणीसाठी आपण जातो? नाही, तिथे गेले की त्याने म्हणजे ॲप्लिकेशन देऊन टाका, आम्ही बघते। आम्ही आता कोणाच्या नावामध्ये फरक राहते, कोणाचं शिक्षण शिकलेलं नव्हतं ते नाही, ते माणूस आता त्याने कुठून आणावते? आता काय म्हणून लोकांना जे आहे ना त्याने दिशाभूल करून वाटलं होतं, लोक परेशान नगरपालिकामध्ये। शहराचे लोकप्रतिनिधी नाही, सगळे पाठपुरावा करू लागले, पण शासनाचे अधिकारी जे आहे ते कामच करत नाही, तर आम्ही काय करावं? आता आम्हाला दुसऱ्या याच्याशिवाय पर्याय नाही ना आता आम्हाला रोडवर यायचं। आता आम्ही रोडवर येणार आहोत 30 तारीखला 100%। रस्त्यावर तर आपण आज या ठिकाणी निवेदन देऊन काय मागणी केलात आणि कशा पद्धतीचं पुढचं धोरण असेल? आज हे जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्या अगोदर ह्याची आम्ही पूर्वकल्पना दिलेली आहे, पण त्यानंतर सुद्धा अजून काहीच उत्तर आलेलं नाही। उलट अपेक्षापेक्षा कमी रक्कम देऊन त्यांनी आमच्या शेतकऱ्याचं आणि इथल्या जे आमच्या तालुक्यातील लोक आहेत जे पूरग्रस्त आहेत त्यांनी खिल्ली उडवलेली आहे। ते एक आहे मुख्य कारण की त्यांनी प्रति एकर 2 लाख रुपये मुआवजा द्यावा। दुसरं MSCBचा कारभार, आणि तिसरं म्हणजे की या भागातील सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शैक्षणिक फीस, परीक्षा फीस शाळा ते महाविद्यालयापर्यंत माफ व्हावी, हे आमची मुख्यतः मागणी आहे। ती मागणी जर आमची मान्य होत नसेल 30 तारखेपर्यंत, तर आम्ही 30 तारखेपासून आमचे मीराभाई आणि मौलाना शिरसेटवार यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसू, आणि हे पूर्ण साध्य होईपर्यंत आम्ही हे लढा देणार आहोत। आपण म्हणतो 2 लाख रुपये त्यांनी शेतकऱ्यांना पूरपडीसाठी द्यावं, याच्या अगोदर कोणत्या सरकारनं दिलं होतं? नाही, द्यायचं नाही। आज तुम्ही पहा, आज पेट्रोल आपल्याला एवढा स्वस्त मिळतो की 50 रुपये जरी ठेवलं तरी आपल्याला ते त्यांना फायदेशीर आहे। कारण आपल्यापेक्षा जे आपल्या बाजूचे देश आहेत, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, तिथं 50 रुपये, 40 रुपये, 60 रुपये लिटर पेट्रोल विकला जातो, आणि आपल्याकडे 100 रुपये, 110 रुपये विकतो। हे टॅक्स जाते कुठं? आजपर्यंत GSTमध्ये जे स्लॅब होतं त्यांनी 8 वर्ष 7 वर्ष जे GSTचा पैसा जमा केला, ते काय केलं? तुम्ही आपल्या शेतकऱ्यासाठी द्या ना। नाही, आता 7 वर्षानंतर करून काय फायदा? आजपर्यंत पैसा कुठे गेला? 8 वर्ष पूर्ण झालेले आहे, पैसे शिल्लक आहे। तुम्ही जे आमचे जे भारताचे जे अन्नदाता आहे त्यांचा तुम्ही विचार करत नाही, उलटा त्यांना तुम्ही कमी पैसे त्यांना अनुदान देऊन खिल्ली उडवता। त्यासाठी हे आमचं आंदोलन चालू आहे।